रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले। यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत। अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर। कुडाळ पंचायत समितीच्या वतीनं मान्सून महोत्सवाअंतर्गत चिखलधुणी हा अभिनव उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आज कुडाळ तालुक्यातील हुमरमळा इथं मोठ्या उत्साहात राबविण्यात आला। या ठिकाणी 2 कोपऱ्यांमध्ये बैल जोत बांधून पारंपरिक शेती आणि दुसऱ्या ठिकाणी आधुनिक पद्धतीनं भात रोपांची लागवड करण्यात आली। नवीन पिढी मातीपासून दूर गेली असून त्यांची पुन्हा मातीशी नाळ जोडली जावी हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून कुडाळ पंचायत समितीच्या वतीनं हुमरमळा ग्रामपंचायत मालकीच्या 2 हेक्टर जागेत विविध अशा 159 वनौषधींचा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प साकारलाय। त्याचबरोबर नरेगा अंतर्गत बांबू आणि फळ लागवड उपक्रम राबवून अशा विविध उपक्रमांनी चिखलधुणी साजरी करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, IAS अधिकारी करिश्मा नायर, IAS अधिकारी विशाल खत्री, IAS अधिकारी विशाल तनपुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस यांची मुख्य उपस्थिती होती। आणि आपल्या सर्वांनाच प्रिय असलेली भारताची रूप देऊन आम्ही स्वागत करतो। आदरणीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आले आनंद झाला होता आणि मला पण असं कुठेतरी वाटत होतं की एक कुठेतरी शेती घेतला पाहिजे आणि फक्त पावसामध्ये जाऊन आनंद घेण्यासाठी येऊन करावा असं मला वाटते। आणि परत आज इतकं लोक जमले आणि इतकं आतुरतेने तुम्ही सुद्धा वाट बघत आहेत म्हणून जास्त वेळ घेत नाही। तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। थांबतो। सुख दुःखाचा नांगरवडी धावळ्या लाट्याची खिलारी जोडी, सुख दुःखाचा नांगरवडी, गोडी भाकरीला चटणीची कांदा देईल चवण्याची, गोडी भाकरीला चटणीची कांदा देईल चवण्याची, आम्ही भातीचं शेत करी हात कष्टाची भाकरी, आम्ही माझ्या ढावळ्यानं लाल्याची गोडी जीवाहून प्यारी, माझ्या ढावळ्यानं लाल्याची गोडी जीवाहून प्यारी, आम्ही भातीचं शेत करी हातो कष्टाची भाकरी, आम्ही भातीचं शेत करी हातो कष्टाची भाकरी, पंढरीचे वारकरी गातो रामकृष्ण हरी, पंढरीचे वारकरी मोठी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। जय जवान जय किसान। सर, आज या ठिकाणी चिखलधुणी कार्यक्रम मेरी मिट्टी मेरा देश या टॅगलाईन खाली होतोय। एकूणच आपल्या भावना काय आहेत आणि एकूणच काय आहे? हे दरवर्षी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक दिवस बळीराजासाठी हा एक उपक्रम आम्ही राबवतो, जेणेकरून मुलांमध्ये कृषीचा प्रेम निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे। एक शेतकरीचं काम हे चिखलामध्ये काम करण्याचा असा एक त्याचं एक म्हण आहे, तर त्याला दूर करण्यासाठी म्हणून आम्ही सुद्धा अधिकारी म्हणून एक दिवस शेतीचं काम करण्याचा आनंद घेण्यासाठी हा उपक्रम राबवतो। आणि यावर्षी जे 75वा अमृत महोत्सवाचा जे समारोप आहे तो यावर्षी आहे। त्याच्यामध्ये मेरी मिट्टी मेरा देशचा हा उपक्रमाचा आम्ही पूर्ण जिल्ह्याचा आज पहिला कार्यक्रम इथे घेतला, ज्याच्यामध्ये आपण वृक्षारोपण आणि MRGS काही फलबाग लागवडसुद्धा आम्ही आज घेतलेला आहे। साहेब, तुम्ही आज नांगर हातात धरला आहे, ट्रॉलर पण चालवला आहे, कसं वाटलं, कसा अनुभव होता? मी तसा आहे शहरी बागचा, तर मला खूप आनंद वाटला
आणि मला असं वाटतं की दरवर्षी याचा आनंद घ्यावा. मी हा 3रा वर्ष आहे, म्हणजे मी आल्यापासून हे 3ऱ्यांदा मी करत आहेत. मला असं वाटतं की हे खूप चांगलं काम आहेत आणि मी दरवेळी सांगतो की मला कापणीलासुद्धा बोलवायला, पण कोणी बोलवत नाही. तर यावर्षी मी परत अपेक्षा करणार आहेत की आज लावणीसाठी बोलवलं, मला कापणीलासुद्धा आमंत्रित करावं. अरे म्हणा काहीतरी. आधुनिक शेतकरी मोबाईलवर बोलतायत. बाजूला बाजूला बाजूला. फोन उचलला जातं काय रिप्लाय कसं कांबळेवाले हो जरा बाजू दादा. कांबळेवाले दादा. हो दादा. हो सॉरी. जरा इकडे बघा. ओके. येस. थांबा 1 मिनिट सर.
गाणं कोण म्हणते? नाव ते पुढे करून टाका. चला